हाय, बनते आहे आज कोलबी. संजना बनवते आहे. आता तुपा क्लीन करतो आणि इथं झालेला आहे कोलबी साफ आणि इथं कुपा सफेद कुपा सफेद. पहिला कोलबी साफ केली 4-5 वेळा, मग आता कुपा साफ केला 4-5 वेळा, कारण मच्छी चांगली क्लीन केली तर मस्त लागते. मग काय, नाहीतर ओशाड वास येतो, तर मच्छी चांगली क्लीन करायची. त्याच्यात कढीपत्ता आणि लसूण टाकली आहे. आपण कोलबीचं बनवणार आहे. कोलबीचं सर्वात पहिला कोलबीचं कांदा टाकूया. जेव्हा असं कांदा पिंक होतो ना, तेव्हा आपल्याला हे लसूण, अद्रक आणि मिरची हे टेचून आम्ही बारीक केलंय थोडं. आता हे पुन्हा टाकणार आहे. आता हे इकडे 3 टमॅटोज घेतलेले, ते आम्ही चॉप केले. आता हे टाकू. हे आपले कोकम आहेत, हे टाकूया असे थोडे तोडून. संजना ये ना, हे सर्व कधी टाकणार आहे. पण मला मच्छी वगैरे असं मटण आवडत नाही, तर मला हे माहिती पण नाही कसं बनवतात. सो ही संजना आहे. तर मीठ टाकूया, जेणेकरून जे कांदा आणि टमाटर आहे ना, ते थोडं असं हे होईल, सॉफ्ट होईल आणि पटापट शिजतं. आता हे वॉश केलेली कोलबी ह्याच्यात टाकूया. हे छोटा चम्मच हल्दी आहे, ते टाकूया. आता हा घरचा लाल मसाला आहे आमचा, म्हणजे आता मी हा 1 स्पून टाकते, कारण आम्ही खूप स्पायसी जेवण खातो म्हणून. आता हा कोलबी मसाला आहे, आता हा टाकूया. माझा भाऊ खूप तिखट खातो, म्हणून तुमच्या अंदाजाने तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढा तुमचा स्पाइस आहे ते तुमच्या अंदाजाने टाका. आम्ही खूप जास्त तिखट खातो, सो आम्हाला आवडतं. सो इथे आमचं कोलबीचं झालेलं आहे सुक्कं. तर तुम्हाला सेकंड पार्ट बघायचा असेल तर तो आहे ह्याचा आणि पुन्हा कुप्याचं. तर बघा सेकंड पार्ट.